चिंतनक्षण ही सूत्रे जगण्यातील हे अनुभवमय सार श्रवण करूयाता सूत्रांचा हा सुबोध विस्तार. 20 तास म्हणजे 60 मिनिटं अशीच व्याख्या होती. काय आता अलीकडे कोणाठोक सध्या तासिका वगैरे म्हणायला लागले, त्यामुळे त्याला असं काय 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 आहे बाबा ऐकतो. असू दे, सुप्ताला प्रश्न नसतात, जागृताला असतात. त्यामुळे आपल्याला हे प्रश्न पडतात की तासाला पूर्वी 60 मिनिटं का म्हणत, 60 मिनिटाचाच तास का असे, आणि आता तो 50 मिनिटाचा मग 45 मिनिटाचा. तसे 45 मिनिटाचे तास घेणारे जर कोणी भेटते तर 45 मिनिटं बोलल्याशिवाय थांबत नाहीत. म्हणजे आपला अनुभव असेलच तर सुदैवाने मी काही शिक्षक वगैरे नाही, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. तर तसं काही नाही आहे. त्यांच्याबद्दल आदर ठेवून सांगतो की असं का होतं हा जो प्रश्न आहे हा जागृताचा प्रश्न आहे. आज आपल्याला समोर तोच प्रश्न आहे सोडवायचा. म्हणजे एक वचन पुढचं, सुप्ताला प्रश्न नसतात, जागृताला असतात. हे आता कसं आहे, फक्त एक 5 शब्दाचं सार आहे. सगळे साराचे विस्तार आहेत. आता एकदा खूप चिंतन झालं, त्याचं खूप विचार झाला, त्याचं सगळ्याचं पुन्हा कमी 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 करत शब्द अगदी त्यातली अगदी अक्षरसुद्धा कमी करत आणलेले आहे. ते एवढं आहे. आता सुप्ताला प्रश्न नसतात तेव्हा जो जागा नाहीच म्हणजे झोपलेलाच आहे त्याला प्रश्नच नसतो. तुम्ही 10 मिनिटाचा तास घ्या, 40 मिनिटाचा घ्या, नाही तर तासाचा घ्या, नाही तर 70 मिनिटाचा तास घ्या, काही फरकच पडत नाही, हो की नाही. काही वेळेला निरूपणाला जसं झालं का म्हणून विचारतात शेजारी, झालं का त्यांचं, म्हणजे असं, म्हणजे ते वेगळ्या कारणासाठी होतं तसं, तर म्हणजे उठायला बरं. तर अशा दृष्टीनं मग हे सगळं असं चालतं की जागा असलं तर हा प्रश्न येणार. जागृत म्हणजे जागा ना, तर जागृत म्हणजे जागा आणि सुप्त म्हणजे जर झोपलेला, तर जो समजा झोपलेलाच आहे तो एकदम शेवटी एकदम आवाज थांबला ह्यानं जागा होतो. सगळे गंभीर असलं तरी सुद्धा शेवटी ते अगदी व्यवस्थित आपल्याला साधं सोपं करून बघता येण्यासारखं आहे. आपलं जीवनात तसं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. वाक्य जर एवढं सोपं असताना एवढंच हसत खेळत विषय असता तर असं द्यायचं काही कारणच नव्हतं. सुप्ताला प्रश्न नसतात आणि जागृताला असतात. तर नसतील तर नसू देत, असतील तर असू देत असं म्हणून साधा व्यवहारसुद्धा चालत नाही. सकाळी उठलं की समजा हात धुवायला गेलं किंवा काय बेसिनवर गेलं, नळ सोडला, पाणी पडलं नाही तर पडलं नसेल असं म्हणून काही लोक थांबतात. म्हणजे कदाचित अजून झोप त्यांची गेलेली नसेल कारण असं समजा आपल्या भाषेमध्ये. आणि काही लोक असं म्हणतात हो काय पाणी नाही, काय करायचं, काय तोंड उघडलं सगळं, नळ बिळ उघडलं, पाणी वगैरे पडत नाही नसेल. तो जागृत आहे. ते बराच वेळ गेला, तासभर गेला, नंतर दुसरा जो आता खरा जागा झालेला दुसरा जो घरातला कोणी मोठा माणूस असेल तर तो उठल्यावर म्हणतो पाणी नाही आहे. असं होणंच शक्य नाही, कारण पाणी तर आहे, टाकीमध्ये पाणी आहे. हां, मग तो सांगतो अगं संध्याकाळी ते आपले हे कोणते सकाळी काय आले त्यांनी ते हॉल बंद केले, ते बघितले का, वर जाणार, ते हॉल उघडणार, पाणी पाणी सगळीकडे. पण हे प्रश्न कुणाला आहेत, हे जो जागा झालेला आहे. मग पुढे विचार करण्याचा प्रश्न आला, मग माहितीचा प्रश्न आला, मग ती असण्याचा प्रश्न आला, वापरण्याचा प्रश्न आला. हे सगळे केव्हा आले, जेव्हा जागृत झाला तेव्हा व्यवहारसुद्धा असं जर असलं तर चालत नाहीत. जागृत नसलं, सुप्ताला प्रश्न नाहीत ना, मग नसू देत, उलटा त्रास कमी झाला. अनेक लोकांना असं प्रश्न नसलेलं जीवन जगायला आवडतं. काय विचार करायचा नाही, जास्त डोक्याला ताप करून घ्यायचं. साध्या भाषेमध्ये ते असं म्हणतात, साध्या भाषेमध्ये आपल्या डोक्याला जास्त ताप करून घ्यायचं नाही. बरोबर आहे ते, म्हणजे जास्त ताप करून घेऊ नये. हे कारण कदाचित आपण जास्त ताप करून घेतला म्हणजे दुसऱ्या जास्त ताप देण्याची शक्यता असते, तर तसं पण करू नये. पण निदान जागा असावं हे खरं आहे की, असं नाही का जागा जर नसलं तर पाऊल नाही टाकता येणार माणसाला ना. म्हणजे उठल्यावर तो जेव्हा जागा होतो तेव्हा जागा झाला असेल तरच मनुष्य पाऊल टाकतो ना. तो झोपेत सुद्धा आहेत बुवा, पण ते सोडा, ते अपवाद होत आहेत. पण आपल्याला तर काही उठल्याशिवाय असं पाऊल नाही टाकता येणार सरळ. म्हणजे धडपडेल लगेच मनुष्य झोपेत. जर आपण रात्रीचा प्रकाश नसला म्हणजे एक प्रकारचा जागेपणच आहे प्रकाश म्हणजे, तर ते जर नसलं तर मनुष्य धडपडतो. तर सुप्ताला प्रश्न नसतात. त्याचं कारण काय, तर साधा व्यवहार सुद्धा सुप्ताच्या अवस्थेमध्ये चालत नाही.
जरी झोप तरीसुद्धा आपल्याला ती झोप आली तर आपला व्यवहार थांबतो. आपण साध्या भाषेमध्ये पाहू की सुप्त म्हणजे झोपलेला, तर झोपलेल्याचे बाकीचे सर्व व्यवहार, बाकी त्याचे काय जे सगळं माया प्रेम अमकं तमकं सगळं जे काय सगळं व्यवहार आहे किंवा त्याचं ऑफिस आहे, त्याचं जबाबदारी अमकं आहे तमकं आहे सगळं आहे, पण तो झोपलेला आहे तर त्या क्षणी त्यातलं काही नाही. त्याचं फक्त जे काय आपोआप निसर्ग चालवतो आहे तेवढी कामं सुरू आहेत, ऑटोनॉमस कामं काय असतील ती सुरू आहेत, बाकी काही काम सुरू नाही. सगळे व्यवहार थांबले त्या क्षणी. सगळे आपली ती भावनांची यादी, विचारांची यादी, प्रश्नांची यादी, त्या कामांची यादी, सगळं जे काय असतं की नाही ते सगळं कसं सुटलं म्हणजे ते सगळं थांबलं. तर असं केल्याने आपल्याला व्यवहार नाही करता येत. हे झोप ही एका दृष्टीनं याला गरजेची असली, आपल्या शारीरिकदृष्ट्या निसर्गाने ठेवलेली विचारांची तरतूद असली तर निसर्गाने जागा करण्याची सोय ठेवली आहे. माणसाला मात्र खऱ्या अर्थानं जागा स्वतःच व्हावं लागतं. तर ते जे जागे आहेत त्यांना मग प्रश्न पडतात, असं का? प्रश्नवृत्ती त्याला प्रेमा इन्क्वायरी अशी ही प्रेमा इन्क्वायरी. त्यांना प्रश्नांची एक प्रकारची ज्योत, तर ती सारखी लहान मुलांच्या ठिकाणी हे फार आढळलं. असं का, तसं का असं विचारतात ते. असंच का, कुठलंही अगदी प्रश्न मृत्यूचा असू दे, जन्माचा असू दे, बाहेरचा असू दे, व्यवहाराचा असू दे, पेपरमधलं असू दे, काही असू दे, ते लगेच विचारतात हे असं का म्हणून लगेच विचारतात. आणि जर ती आपल्याला उत्तरं व्यवस्थित देता आली नाहीत, बरेच वेळेला देत नाही, आणखीन काही वेळा माहीत असत नाही, नीट सांगता येत नाहीत, आणखीन ह्यांना काय कळणार नाही असं वाटतं, असं खूप कारण असतात. पण ती काय कसं का असे ना की त्यांना ती हळूहळू उत्तरं न मिळण्याची सवय लागते. मी स्मूदर्ड द फ्लेम असं प्रश्न म्हणतो. हळूहळू त्याला जी शोध करण्याची, कारण हे आहे की शेवटी शोध आहे, ही इन्क्वायरी किंवा इन्क्वायरी काही शोध घेण्याची जी प्रवृत्ती आहे, म्हणजे जी ज्योत आहे ती हळूहळू जर शांत झाली तर तो मनुष्य व्यवहारामध्ये ठोकून जसा एखाद्याला तयार तरी तसंच तऱ्हेचं वेगवेगळ्या प्रकाराने माणसाला ठोकून शांत करून त्याच्या डोक्यात कुठली हळूहळू विसरायला लागतो असं बघा तुम्ही. हळूहळू त्यांनी खूप मोठ्या प्रवासाचं वर्णन केलेलं आहे. त्याची ही सुरुवात आहे की मोठ्या प्रवासामध्ये हळूहळू असं वाटायला लागतं की बघा असं कोणी नंतर, म्हणजे बघा आता साधारणपणे एक प्रौढपणे किंवा असं हे जी लहान मुलं जे प्रश्न विचारतात ना ते प्रौढपणे माणसं विचारत येत असले काही प्रश्न. बघा तुम्ही ते जे त्या आता ते कळायला लागतं म्हणून विचारत नाही का काय काय आता ते विचारायला काय अर्थ नाही असं वाटतं का? त्यांना पडतच नाही, बहुतेक पडत नाही, कारण त्यांचं म्हणणं की बहुतेक हे पडतच नाहीत प्रश्न आता असं होतं. आणि प्रश्नांची जी जिज्ञासा जी निर्माण झालेली असते ती जी जिज्ञासेची ज्योत आहे ती हळूहळू शांत होते आणि मग हे प्रश्न पडत नाहीत असं होतं. तेव्हा बऱ्याचशा जगामध्ये अशा तऱ्हेनं हे जग जागृतांचं नसून सुप्तांचं आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती असते. बाहेर आपण जर वातावरण पाहिलं तर आपण सुप्त आहोत म्हणूनच आपल्यावर अनेक प्रसंग इतिहासात सुद्धा आलेले आहेत आणि आजही येतात. ह्याचं खूप व्याप्ती आहे ह्याच्यामध्ये. इतिहासात आपल्यावर अतिक्रमण झाली, आक्रमण झाली, काय काय जे झालं त्यावेळेला ती माणसं सुप्त होती, तेव्हाच येऊन सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्या होऊन गेल्या. ती जागी नव्हती. म्हणजे सुप्त हे जगाचे प्रश्न वाढवतात. जगामध्ये अनेक वेळेला जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, काय अन्याय झाले असतील, काय त्याच्यावर झाले असतील, काय झालं असेल ते, कुठलं राज्य गेलं असेल, कुठलं काय झालं असेल ते सगळं ती माणसं सुप्तमुळे असल्यामुळे झाले. ती जागृत असती तर ते झालं नसतं. त्यांनी प्रतिकार केले असते, त्यांनी संघटन केलं असतं, काय करायचं त्यांचा मार्ग त्यांना जो चालायचा होता त्यांनी चालला असता. पण जीवनात किंवा बाहेर सुद्धा सगळीकडे समाजात अयशस्वी होण्याचं कारण जागृत माणसं कमी आणि सुप्त समाज जास्त असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला हे सगळे प्रसंग माणसावर येतात. म्हणून जागृतीचा प्रश्न आपण समोर कायम असावा यासाठी आहे. आता जो झोपलेला आहे तो नुसताच झोपलेला असतो असं समजायचं कारण नाही. याचे खूप प्रकार आहेत. त्याच्यावर वेळ कमी नेहमीप्रमाणे, तर त्या दृष्टीनं की झोपण्याचे म्हणजे झोपून राहण्याच्या अशा अर्थाने म्हणत नाही, पण झोपण्याचे म्हणजे कोणाला आपण झोपी गेलेले आहोत असं वाटतच नाही. म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर सर्वसाधारणपणे झोपेत सुद्धा घोरणारी माणसं असतात. ती जर चुकून जागी झाली तर म्हणतात काय झोप नाही, म्हणजे खरं शेजाऱ्याला झोप खरं शेजाऱ्याला झोप लागत नसते. पण तो बिचारा उठून त्यालाच विचारतो काय झोप, मलाच वेळ झाला.
म्हणतो त्यांच्या मनात असं आलं असतं की ह्यांना जर खरंच झोप नाही लागली तर बरं होईल, तेवढ्या तरी माझी झोप होईल असंच वाटत असतं त्याला. काय हो देवाच्या वाट्याने ज्याच्या त्याला येईल ते. पण मुळात काय असतं की अशा तऱ्हेनं सुद्धा हे साध्या व्यवहारापासून हे जे सुप्तपणा आहे त्याचे प्रकार आहेत. तर हे जे प्रकार आहेत त्याच्यावर आपण थोडं लक्ष दिलं तर ह्या सुप्त शब्दामध्ये आपल्याला आणखीन बरंच दिसू शकेल. तर ते काय आहे की काही वेळेला जसे हे एक अगदी नैसर्गिक झोपेचा प्रश्न आहे, सोडून देऊ आपण क्षणभर, पण काही वेळेला झोपेचं सोंग घेतलेले लोक सुद्धा असतात की ते म्हणजे आपल्याला दिसायला लागेल असं मी म्हणतोय ते तेवढ्यासाठीच की त्याला जागा करता येईल का, तर करता येणार नाही. आपण वाटेल ते करा, ढोल वाजवलं तरी तो जागा होणार नाही, कारण त्याची इतकी गाढ झोप लागली मला कळलंच नाही. म्हणजे शेजाऱ्यावर संकट आलं तर त्याला कळलं नाही, कारण का तर झोपेचं सोंग घेतले, काहीतरी संकट आलेलं आहे असं कळते. उगाच कशाला आपण उडून आपल्या उडवून घेते, दार उडून साक्ष नको म्हणतात ना, तसं काहीतरी वाटतं. आणि त्या क्षणी जर भीती त्याची वाटली तर मनुष्य झोपेचं सोंग घेतो. हा व्यवहारामधला प्रश्न आहे ना आपल्या, तर तितकंही आहे. तर तसं अशा तऱ्हेचं मनुष्य ते प्रश्न आपल्यापर्यंत येऊ न देण्यासाठी एक प्रकारची झोप किंवा एक प्रकारची सुप्तता स्वीकारतो. ती सुप्तता स्वीकारणं म्हणजे ही झोपेचं सोंग आहे. त्यामुळे सुप्ताना प्रश्न नसतात, ते असे जर सुप्तात कुठे आहेत ते नक्की आपण शोधावं हे अधिक चांगलं. दुसरं जे त्याच्यावरचे जे सुप्त आहेत त्या सुप्तांना अज्ञानी म्हणतात आपल्या भाषेमध्ये. खरं सांगायचं तर आपला संबंध तिथे आहे. अगदी थोडक्यात जायचं आहे म्हणून मला 1-2-3 अर्थ दिसतात, ते समोर लगेच ते तेवढे सांगतो. तर सुप्त हे अज्ञानी आहे. तर आपल्याकडे अज्ञानाला सुप्त म्हणलेलं आहे, म्हणजे कळत नाही याचाच अर्थ एक प्रकारे तो झोपलेलाच आहे. त्यामुळे त्याच्याकडनं कृतीची अपेक्षाच नाही, कारण तो झोपलेला म्हणजे तो आता काही प्रत्यक्ष यांनी झोपलेलं नाही, शरीराने झोपलेलं नाही, पण त्याला कळत नाही आहे. तर कळत नाही त्यामुळे कृती होऊ शकत नाही. पुढची काय कृती असेल ती, पण ती कळलं तर कृती होणार, तर कळत नाही तर कृती कशी होईल त्याच्याकडून, म्हणजे कृतीची शक्यता नाही. तो झोपलेला आहे, अशा वेळेला त्याच्याकडून कृती होत नाही. म्हणजे हे जी झोप आहे ती सुप्ततेची आणखीन एक अवस्था दर्शवते, एवढं मला म्हणायचं फक्त. आता ह्याच्या पुढची काही मोठी झोप आहे. समर्थाने जे पहिले काही समास दिले त्याच्यामध्ये आपले पहिले म्हणजे पहिला हे सोडून द्या दशक, पण नंतर काही वर्णनं केलेली आहेत. तर त्याच्यामध्ये कोणाकडे बघून केली असं वाटावं अशी वर्णनं आहेत त्याची सगळी. तर ते सगळं आणि समर्थांचे वचन आहे, त्यामुळे त्याची ती फोल गेलेली नाही अजूनपर्यंत. ती सगळी समाजात सगळीकडे आपल्याला आढळतात. तर ती जी सगळी मूर्ख लक्षणं, पडत मूर्ख लक्षणं वगैरे सगळे जे काय सगळे समास आहेत, तरी एवढ्या बोधामध्ये ती कशाला घातली असतील ह्याचा उलगडा आपल्याला होतो. म्हणजे नाही असं नाही, जर आपण तेवढे प्रामाणिक असू तर निदान इतरांकडे बघून तरी किंवा कोणाकडे बघून तरी आपल्या आठवण तरी होऊन तरी निदान आपले पूर्वायुष्य पाहून तरी असं तरी आपल्याला त्याचा उलगडा होतो, असं आपल्या हा अभ्यास करणाऱ्यांना माहिती असेल. तर तशा तऱ्हेची आणखीन एक वरच्या प्रकारची झोप आहे. ती माणसं जागी आहेत, व्यवहाराने विचार केला तर ती जागी आहेत, ते व्यवहार करतात, त्यांना अनुभव आहे, सगळं आहे. पण विकारांची झोप असते, आग्रहाची झोप असते, मतांची झोप असते. मत म्हणजे आपल्याला जे काही झालंय तयार डोक्यामध्ये, हृदग्रंथी ते तोड. त्या कुठल्या हृदग्रंथी, आपल्याला काही हृदयामध्ये काही प्रश्न निर्माण झाला, तर आमच्या हृदयामध्ये प्रश्न निर्माण झाला, तर तशा तऱ्हेची काही ग्रंथी निर्माण झालेली ती वेगळी आहेत. त्या फक्त शब्द प्रत्येकाचे आपापल्या भाषेमधले वेगवेगळे आहेत, एवढंच. फक्त ही हृदग्रंथी म्हणजे ही मत आणि त्याचे अभिनिवेश आहेत तत्वरणार्थ. तर अभिनिवेशाची झोप असते, त्यामुळे त्याला सत्य दिसलं तरी तो मान्य करीत नाही. अभिनिवेशाने अनेक संघटना आणि अनेक चळवळी ह्या शेवटी मातीमोल झाल्या, निष्प्रभ झाल्या. त्याचं कारण अभिनिवेशांची झोप सुप्त, तो झोपलेला आहे, त्यामुळं त्याला ते कळत हे. तो आता आपल्याकडे मी मागे बरेच 1-2 काय कशात तरी चिंतनामध्ये उदाहरण दिलेलं आहे की आपल्या पक्षाची सभा आणि दुसऱ्या पक्षाची सभा, एकदम गर्दी, काही माणसंच नाही तसं वाटतं, आणि इथं गर्दीनं मैदान फुललंय असं वाटतं वगैरे. हे जे काय असतं वर्णन किंवा काय जे वाटतं ते त्याचं कारण काय, का विशिष्ट मताची झोपटी कुठली असू दे, आपल्याला त्याच्याशी काय कर्तव्य नाही. प्रश्न मन कसं काम करतं हा आहे. मन असं काम करतं, ते अभिनिवेशापोटी काम करतं. मग अभिनिवेश जर एखाद्या गोष्टीचा असेल तर त्या अभिनिवेशापोटी ती झोप असते एक प्रकारची. त्यामुळे जसं म्हटलं आपल्याला आत्ता वेगवेगळे, तशी ही अभिनिवेशाची झोप आहे. लोभाची झोप माणसाला येऊ शकते, त्यात मनुष्य परमेश्वर सुद्धा विसरतो, माणूस विसरतो. झोपलेला माणूस जसा शेजारचा मनुष्य विसरलेला असतो. आपण बघा, शेजारी आपल्या कोणी राहतं किंवा जवळ कोणी राहतं, दुसऱ्या खोलीत कोणीतरी आहे याचं त्याला भान नाही, कारण लोभाची झोप आली.
व्यवहारामध्ये लोभाची झोप आली तर संचय निर्माण होऊन समाजाचा विनाश कसा होतो हे आपण पाहायला आता वेगळीकडे जायची गरज नाही. आपण पाहतोच आहोत जगामध्ये. आता नेटवरून ह्याच्यावरून आणखीन सोपं झाले किंवा जाणारे येणारी मंडळींच्याकडनं आणखीन कळतं माहिती आपल्याला. तर लोभाची झोप येते, रागाची झोप येते. सुप्त कोणते कोणते आहेत हे रागाची सुद्धा झोप येते माणसाला एक प्रकारची. इट इज टेम्पररी मॅडनेस म्हणतात ना, तर एक प्रकारची झोपच. तर तात्पुरता मनुष्य तो म्हणतो मला भान नव्हतं म्हणजे का झोपेत तेच जातं ना. साध्या भाषेमध्ये म्हणतो ना रागावाला मनुष्य तर काहीतरी बडबडला समजा बोलला असेल, मी म्हणतो तो काय XYZ बोलला, पण झोप म्हणजे ते झोपेचंच लक्षण आहे. कारण तो स्वतःच म्हणतो की मी असं बोलायला नको होतं तर तुम्हीच का बोलला. आता दुसरा थोडाच बोललाय, हाच बोलला ना मनुष्य कोण असेल ते. मग ते का बोलले तर त्याचा अर्थ त्यावेळी ते झोपेतच होते एक प्रकारच्या. ती सुप्त झोप आहे, ती सुप्तता आहे. ती सुप्तता या क्षणी रागाची आहे. ती कशाची असेल तर अशा तऱ्हेच्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या या झोप म्हणजे राग सांगितला, लोभ सांगितला, अशा तऱ्हेचा येतात. आणि आपल्याला त्याच्याबद्दल तक्रार नाही, पण ह्यातल्या कुठल्याही झोपेने माणसाचा विनाश होतो ही त्यात महत्त्वाची. ज्याच्यासाठी मनुष्य देह माणसाला मिळाला त्याचं सार्थक करण्याची संधी मनुष्य गमावतो. हा त्याच्यामधला आपलं अडचणीचा मत आहे. सुप्त का नसावं तर ह्यासाठी नसावं. एक वेळ शोधणाऱ्याचं उत्तर चुकेल. जागृताला प्रश्न असतात, तो कदाचित जास्त प्रश्न विचारेल, कदाचित एखादा प्रश्न चुकेल, एखाद्या प्रश्नाचं उत्तर आता मतभेद असेल, ठीक आहे ह्याचं उत्तर अशाच्याऐवजी तसं असू शकेल, हे सगळं असेल, पण तो जागृत आहे. त्याच्याकडून काहीतरी होण्याची शक्यता आहे. उद्या तो शेत कवीन पण खणेल, तो कुदळ घेऊन कवीन पण काहीतरी खणेल आणि लावेल, तिथे काहीतरी उगवेल ही शक्यता आहे. पण झोपलेला आहे, त्याच्या हातून कुदळ नाही, खणणं नाही, काय नाही, नांगर नाही, ट्रॅक्टर नाही, काय नाही. पुढची कृतीच अपेक्षा करू नका कुठली, होय की नाही. हे आपल्याला जर व्यवहारात दिसतं तर हे पुढे परमार्थाच्या दृष्टीनं काय होत असेल याचा संबंध अत्यंत साध्या व्यवहारापासून ते थेट परमार्थापर्यंत सर्वत्र आहे. तर जो जागा आहे, जागृत म्हणजे जागा. तर आता हे जागे जे लोक आहेत ते जागे जसे झोपलेले नुसतेच झोपलेले नाहीत, तसे हे जागे सुद्धा नुसतेच जागे असत नाहीत, हक्काना जागे असतात. लोक असतात खूप ठिकाणी आपण बघतो, घरापासून सर्वत्र आपापल्या हक्काला जागा असतो मनुष्य. त्याचा हक्क नाही पुरा झाला की त्याला अस्वस्थता येते, मग पुढे रागाची झोप येते, मग मनुष्य पुढचा प्रवास ते का आपल्याला माहितीच आहे. तर अशा तऱ्हेनं ही जे किंवा जाणवून देतात जागे आहेत हे अनेक लोक जाणवून नाही का देत. म्हणजे अगदीच कोणी आपल्याकडे लक्ष देत नसलं तर काकरण्याचा जो प्रकार आहे तो त्याच्यातलाच आहे घरातलं. आपल्याला एकदम ते सोपं व्हावं म्हणून सांगितलं, बाकी काही नाही. की असं करून एकदा का होईना करून का होईना पण ते जाणून देतं की आम्ही आहे घरामध्ये, आम्हाला विचारा ते काय ठरवत आहे, काय ते काय आम्हाला सांगा, काय ते कळू दे, काय वस्तू घेणार आहे, काय करणार आहे, काय कुठला निर्णय घेणार आहे, काय करणार आहे, तर ते आमच्या कानावर येऊ दे असं वाटतं. तर हे जागृत असणं म्हणजे सुद्धा नुसतं असं जागृत असणं नाही आहे, इथून सुरुवात आहे. मी आपलं प्रत्येक ठिकाणी दिसणाऱ्या अर्थाचे विस्तार फक्त सांगून ठेवलं की अशा तऱ्हेचे त्यामध्ये मागण्याला जागृत लोक आहेत, हक्काला जागृत आहेत, तसे मागण्याला सुद्धा जागृत असतात. त्यांच्या काही मागण्या आहेत, त्यांना काहीतरी हवे आहे, तर हवेपणाची जाग असते माणसाकडे. तो जागृत आहे पण हवेपणाला जागृत आहे. कर्तव्याला जागृत असणं वेगळं, हक्काला जागृत असणं वेगळं. तर मी कर्तव्याला जागा आहे असं म्हणणारा कमी, हक्काला जागा असणारे जवळजवळ सगळेच असं म्हणा, आणि असावं काय हरकत नाही. पण कर्तव्याला पण जागा आहे, तर तो जो जागा आहे तो जागा आहे. नंतर ह्याच्यात जसे वरती मताला आग्रहाला मग असे म्हटलं तसे इकडे सुद्धा जागृत जे लोक आहेत त्यांची अवश्य एकच त्यांच्याकडून शक्यता आहे की ते जागे असल्यामुळं ते कदाचित त्यांचं मत चुकतं का ह्याचा सुद्धा प्रश्न विचारतील. प्रश्न नसतात तिथं ना, इथं प्रश्न आहेत, त्यामुळे त्यांना मत आहे. ते जागा असण्याचं लक्षण आहे की ते मत आहे, त्यांना काहीतरी विचार केला आहे. तर तो विचार बरोबर आहे का हा विचार निदान घरी तरी ते विचारतील. मी असाचा विचार केला, हा बरोबर आहे का. कदाचित एकट्याच्या मताने नुकसान होण्याची शक्यता आहे दुसऱ्यांच्या मताने, म्हणून आपल्याकडे पाचामुखी परमेश्वर मांडण्याची पद्धत आहे. कारण शेवटी न्यायाची आपल्याकडे ती साधी कल्पना मांडलेली आहे आणि अत्यंत व्यवहार्य आणि सोपी होती. आता किती कठीण झाली ती बघा. आता जिच्यावरनं कल्पना येईल की पाचामुखी परमेश्वर मांडण्याची जी पद्धत होती ती किती सोपी होती. खरोखर व्यवहार काही इतके साधेच ठेवले होते, सोपे ठेवले होते की 5 माणसांनी घरातले येऊन ते ठरवलं ना, मग त्यांना जर एकमत होत असेल आणखीन वेगळ्या काही न्यायाधीशाची त्याला गरज नाही. न्यायाधीशांच्या बद्दल आदर आहे, तो प्रश्न नाही. व्यवस्थेबद्दल आदर आहे आपल्याला, ती करावी लागली, त्या काळाचा भाग झाला. पण मूळ त्यांनी प्रश्न कसा सोडवला होता की 5 माणसांनी एकत्र येऊन ते आपापल्या विचारांनी हे सांगावे, विचार करावा, साधक बाधक बघावं,
काय शाश्वत काय त्यांना अनुभव काय जे असेल त्याप्रमाणे ठरवावं आणि ते सगळं झाल्यावर एकमत झालं की तो निर्णय व्हावा, अशा तऱ्हेची. म्हणून ते आपल्याकडे प्रपंच पाचांचा आहे. तर पाचात एकमत असेल तर ती गोष्ट घराच्या हिताची असं समजलं जातं. बघा तुम्ही ज्या वेळेला मतभेद असतात त्यावेळी ती गोष्ट हिताची नसते कुठेतरी. ज्यावेळेला त्या 5 जणांच्या मध्ये ज्या वेळेला 2 माणसांना जरी वाटत असेल ती हे करणं बरोबर नाही असं समजा एखादी गोष्ट असेल तर ती कुठेतरी शेवटी त्याच्यात काहीतरी अहित असतं. 100%तलं 10% असेल, 20% असेल, पण ते असेल असं आपल्या लक्षात येईल. हे जागृतामध्ये ही शक्यता जागृताला आहे, कारण तो जागा आहे म्हणून त्याच्याकडून कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल, कदाचित तो दुसऱ्याचा अनुभव ताडून पाहिल, दुसरीकडे जाईल, ते विचार करून बघेल, असं सगळी शक्यता आहे. तेव्हा आपण असं गृहीत धरू की जागृत असल्यानंतर मग काही कळत नाही ही पहिली स्थिती निर्माण होते. जो जागृत आहे ना त्याच्या काही टप्पे सांगून पुढे जातो. फक्त आज जागृत आहे ह्याचा अर्थ काय की मला कळत नाही ही प्राथमिक अवस्था आहे कळण्याची. मला काही कळत नाही, समजा जागा झाला लहान मुलं आहे समजा, तर मला काही कळत नाही असं ते पटकन म्हणू शकतं. असं 10 वर्षांनी म्हणेल का, असं 20 वर्षांनी म्हणेल का? आता ह्याच्या पुढे गेलो तर मला वाटतं बहुतेक नाही विचारलं तरी चालेल. तर मला काही कळत नाही असं म्हणता येईल का पुढे? कारण त्याच्यासाठी लागणारी जी फ्लेम ऑफ इन्क्वायरीमध्ये जी जिज्ञासेमध्ये जी नम्रता आहे ती हळूहळू हळूहळू अस्तंगत होत जात असते. ती सुरुवातीला असते. तर जर जागा असेल तर प्राथमिक अवस्थेत कळत नाही कळतं. तेव्हा प्राथमिक अवस्थेत कळत नाही कळतं. आपल्याकडे सॉक्रेटिससारखं उदाहरण त्याला की त्याला कळत नाही कळतं म्हणून त्याला कळतं असा देवीने कौल दिला. त्या काळात जी कौल लावण्याची पद्धत होती त्यानुसार सॉक्रेटिसच्या नावाने कौल दिला. बाकी सगळे पंडित आपापली नावं लावून बसले होते तिथे, तर ते सगळे बाजूला राहिलं आणि त्याच्या नावाने कौल दिला. आपल्याला माहिती आहे गोष्ट. तर असं त्यानंतर काय की अनेक गोष्टी मला कळत नाहीत, काहीच गोष्टी कळतात. प्राथमिक स्वरूपात जर विचार केला तर मला काही कळत नाही असं मनुष्य म्हणेल. त्याच्या पुढच्या अवस्थेत त्याला काहीतरी कळतं, नक्कीच अनुभव आहे, जग आहे. तो 5 वर्षात जरी असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल तरी त्याला काहीतरी कळतंच ना. ठीक आहे, आज 20 वर्षाच्या मुलाला जे ज्ञान असेल किंवा 10 वर्षाच्या मुलाला जे ज्ञान असेल ते कदाचित एखाद्या वेळा 50 वर्षाच्या माणसाला सुद्धा नसेल असं मी म्हणतो. कारण त्याचं जेवढं एक्सपोजर, जेवढा बाहेर संबंध, जेवढे त्याचे व्यापक व्यवहार आहेत किंवा जेवढा कदाचित आजची ही माध्यम आहेत, हे आहेत वेगवेगळ्या प्रकारांनी, त्याला जेकडे ज्ञान असेल ते नसेल आपल्याकडे. पण ह्याची जाणीव आहे. त्याच्याबरोबरच्या पुढच्या अवस्थेमध्ये काही कळत नाही असं नाही आहे, पण बरेच विषय न कळणारे आहेत. काही विषय कळत आहेत पण बरेच विषय, म्हणजे हे मी विधायकदृष्ट्या सांगतो की विधायकदृष्ट्या काही गोष्टी कळतात पण बऱ्याच कळत नाहीत. हा जागृताचा अधिक उच्च दर्जाचा प्रकार आहे, कारण त्याला प्रश्न पडलेले असतात आणि त्याची उत्तरं सापडत नाहीत. लहान मुलाचे प्रश्न पहिल्या 5 वर्षाचे वेगळे असतील, 10 वर्षाचे वेगळे असतील, 15 वर्षाचे वेगळे असतील. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं 10 वर्षी सुटली त्याला, पण त्याच्यापेक्षा कितीतरी प्रश्न असे राहतात त्याची उत्तरं त्याला मिळत नाहीत. जगाची असतील, आपल्या घरातली असतील, संबंधातली असतील, कुठली बाहेरची असतील, कशी असेल, असं करत करत मनुष्य पुढे गेला तरी त्याला असा प्रश्न 50व्या वर्षी सुद्धा पडू शकतो की असं का घडलं याचं उत्तर नाही म्हणतो. म्हणजे काय, म्हणजे मला काहीतरी कळत नाही, हाच त्याचा म्हणण्याचा प्रकार आहे ना. पण चालेल, तो चांगला आहे कारण तो जागृत आहे. म्हणजे तो हे मान्य करतो की तो जिज्ञासू, आपल्याला जे म्हणतो ना, जागृत असला तर पुढे जिज्ञासू पुढे. त्याला कळून घेण्याची इच्छा आहे, तो कृतिशील आहे, तो समजून घेतो आहे. पण त्याच्या लक्षात आलं आहे की या घटनांना कारणं कळत नाही आहेत. चालेल, नाही कळली तरी चालेल, पण काहीतरी ज्या अर्थी इथपर्यंत कळू शकतं त्या अर्थी त्याच्या पुढे कळण्याची अवस्था काहीतरी असेल. आणि जर नसेल तर त्याची काहीतरी व्यवस्था असेल. कळण्याची अवस्था नव्हती तर कळण्याची व्यवस्था असेल ना काहीतरी, जिला परमेश्वर म्हणतात. काहीतरी माझ्याकडे जर अपूर्ण ज्ञान म्हणून असेल तर पूर्ण ज्ञान म्हणून काहीतरी असलं पाहिजे ना. असं साधा सिद्धांत आहे, अगदी फार मोठं तर्कशास्त्राची गरज नाही त्याच्यासाठी. सोपं तर्कशास्त्र आहे की जर मला थोडं कळत असेल तर कोणाला तरी जास्त कळतं ना, मग मला आता जास्त कळायला लागलं. पण सगळं कळतं का, तर नाही कळत. हां, मग सगळं कळणारी अवस्था काहीतरी असली पाहिजे. तिला काय म्हणायचं, परमेश्वर. मग आता तुम्ही त्याला काय म्हणा ना, काय नाव द्यायचं तुम्ही ठरवा. आपल्याला जे सोपं वाटतं, चांगलं वाटतं, विठोड म्हणा, पांडुरंग म्हणा, काय तुम्हाला जे म्हणायचं, राम म्हणा, काही म्हणा, ती अवस्था असली पाहिजे. तर ती असेल. असं जर असलं तर मग आपल्याला लक्षात येईल की हे ज्ञानाचे आणखीन पुढचे हे जागृताला प्रश्न असतात म्हणून उत्तर असतं, आणि उत्तर असतं म्हणून ज्ञान असतं, आणि म्हणून ज्ञानाचे टप्पे पडतात. काही कळत नाही, थोडं कळतं पण जास्त कळत नाही, जास्त कळतं पण थोडं मात्र अजिबात कळत नाही. अशा अवस्थेत मनुष्य जातो असं मला म्हणायचं शेवटी. जर त्यांनी काहीच केलं नाही पुढे तर अशा अवस्थेत मनुष्य जातो की बरंचसं कळते पण जगामधलं काही मला काहीही कळलेलं नाही. आज आपण पाहिलं तर विज्ञानाच्या अवस्थेमध्ये सुद्धा
अगदी प्रगतात प्रगत कुठल्याही त्यातल्या क्षेत्रामधलं सुद्धा काही भाग काही कळत नाही अशा अवस्थेमध्ये आहे. ठीक आहे, आणखीन थोडं कळेल, आणखीन थोडं कळेल असं आपण वाट बघू, काय हरकत नाही. पण अशी अवस्था नक्कीच शेवटी राहणार. ह्या सगळ्या तर्कावरून ती राहणार की हा भाग कळणार नाही, तो उलगडणार नाही अशा अवस्थेला राहणार. कारण तिथे ज्ञानाला जे दोन बाजू असतात, ज्ञान आणि अज्ञान, या नाहीशा होणार. तिथे मनुष्यच नाहीसा होतो असं असतं. व्यक्तित्व शोधणारं जे असतं ते नाहीसं होतं. त्या ठिकाणी जे ज्ञान असतं त्याला पाहणारा असत नाही, ते जाणणारा असत नाही. म्हणून ती त्याच्या पुढची अवस्था आहे. म्हणून आपण असा विचार करावा क्षणभर की हे भांडं कशाने भरता येईल. जागृताचे प्रश्न असतात, जागृताला उत्तर असतात, म्हणून ज्ञान असतं. व ज्ञान असल्यामुळं थोडं कळतं, मग त्याचे जास्त कळून घेण्याचा प्रयत्न करावा. हा आपला जीवनातला प्रवास झाला. तर त्याप्रमाणे जास्त कळून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना जास्त कळते त्यांच्याबद्दल आदर ठेवावा, त्यांच्याकडून समजून घ्यावं. असं करत आहे ना सगळे व्यवहार आपला असाच चालू आहे आणि तसाच असावा, त्यांच्याबद्दल आदरही असावा. मग अशा तऱ्हेनं सर्वसाधारणपणे ज्ञानवृद्ध वयोवृद्ध असे शब्द आपल्याकडे वापरतात ते त्यासाठी. मग त्यांच्या सल्ल्याने जावं. असं करत करत मनुष्य आपल्या निर्णयांना अचूकता आणू शकतो आणि त्याचा व्यवहाराला चांगला उपयोग होऊ शकतो. आता काही गोष्टी शेवटी कितीही काही झालं तरी मनुष्याच्या वयाच्या काही शेवटी अशी अवस्था येईल की ही गोष्टी कळत नाहीत. मग तिथे म्हणून त्यासाठी भगवंत ही व्यवस्था ठेवलेली आहे. हे मला कळत नसलं तरी तिथे ते भगवंताला कळत असेल, मी त्याच्यावर सोपवलेलं आहे. ही कळण्याची उत्तम अवस्था आहे. याच्यापेक्षा मानवी दृष्ट्या कळण्याची उत्तम अवस्था नाही. याच्या पुढचं काय आहे ते महाराजांना माहीत, मला काय माहीत नाही. तुम्ही काय करायचं, प्रयत्न केला का केला, अभ्यास केला का केला, लोकांची चौकशी केली का केली, तुमचे काय धडपड होती ती केली का केली, सगळी केली. आता पुढे जे काय ते काय मला आता माहीत नाही. इथपासून पुढे आता महाराज बघतील आहे रस्ते. हे जे आहे, हे जे महाराज बघतील हे जे आहे, किंवा जे काय स्वामी बघतील हे आहे, परमेश्वर बघील भगवंत बघील हे आहे, ही कळण्याची मानवी दृष्ट्या सर्वोच्च अवस्था आहे. त्यामुळे अशा अर्थाने आपण जागृत असावं. आणि जर असे जागृत असलो तर त्याचं एक लक्षण असतं, ते पण आपल्यासमोर थोडक्यात ठेवून देतो की लक्षण असं असतं की ज्याला बरंचसं कळतं पण काही कळू शकत नाही आणि ते भगवंताला कळतं आणि असं कळण्याची स्थितीला भगवंत म्हणतात आणि त्याबद्दल मला परम आदर आहे असं ज्याची अवस्था असते तो शांत होतो. नाहीतर मनुष्य अज्ञान अशांत ठेवतं. हा अज्ञानाचा गुणधर्म आहे. एखादी गोष्ट कळली नाही, साधं माणसाचं पोट बिघडलं तर का पोट बिघडलंय त्याला जर कळलं नाही तर पोट बिघडण्यापेक्षा जास्त त्रास त्याला होतो. तुम्ही व्यवहारानं सांगा. डोकं दुखतंय, का दुखतंय कळलं नाही तर त्रास होतो. अमुक अमुक झालं म्हणून डोकं दुखतं, हा जागरण डोकं हा मग ठीक आहे, मग उद्या जागरण नाही करायचं म्हणजे डोकं नाही दुखणार. इतकं सोपं. ज्ञानाचं काय आहे ते बघितलं ना आपण, हे असं आहे सगळं. पण हे नाही कळलं तर त्रास होतो ना. मग अशांतता राहते. म्हणून अज्ञानात अशांततेचा गुणधर्म आहे, ज्ञानामध्ये शांततेचा गुणधर्म आहे. पण तो पूर्ण ज्ञानात आहे, अर्धवट ज्ञानात नाही आहे. म्हणून पूर्ण ज्ञान कोणतं ते आता सांगितलं. त्यानुसार जर अवस्था असेल तर तिची लक्षणं काय असतात, तर मनुष्य शांत असतो. त्यालाच अधिक उत्तम शांत म्हणण्यासाठी प्रशांत नाव ठेवलेलं आहे. खरं सांगायचं तर प्रकर्षेण शांत, नुसता शांत नव्हे, अत्यंत शांत, ते प्रशांत. तर ते आहे. किंवा आपल्याकडे जे म्हटले ना प्रसन्न, तो त्यासाठी आहे की शांत आहे म्हणून प्रसन्न आहे. अशांत मनुष्य प्रसन्न राहूच शकत नाही. हो की नाही? तुम्ही बघा कसं शक्य आहे. आणि प्रसन्न असला तर तो शांत असणारच आहे मुळामध्ये, त्याच्याशिवाय त्याला प्रसन्नता येणारच नाही. म्हणजे हे सगळे त्याचे गुणधर्म ज्या वेळेला तो हे उरलेलं ज्ञानाचा राहिलेला भाग भगवंतावर ठेवून राहील आणि तो ठेवायचा असतो हे त्याला कळेल, त्या क्षणी त्याची अवस्था ज्ञानाची पूर्ण होईल. अशा अर्थाने आपण जागृत असावं असं मी आपल्याला म्हणेन. आणि हे जर जागृत झालो तर मग ही जे फक्त किती 5 शब्द आहेत त्याच्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक जे आहे, तर एक वेळ जागृत मनुष्य असेल तर तो असमाधानी असू शकतो, हे मी मान्य करतो. सुप्ताच्या बाबतीत असमाधान हा प्रश्नच येत नाही. जागृताच्या बाबतीत झोपलेल्या माणसाला कुठं समाधान आणि असमाधान प्रश्न आहे. स्वप्न बिप्न पडलं तर होतं एखाद्या वेळेला, पण मुळात त्याच्यामध्ये हा प्रश्नच उद्भवत नाही. जो जागृत आहे तो कदाचित असमाधानी असेल, कारण उरलेलं कळलेलं नाही त्याला, उरलेलं अजून कळत नाही किंवा काय ते सापडत नाही उत्तर, असं असेल. ठीक आहे, तो एक वेळ असमाधानी असेल पण तो समाधानाच्या वाटेवर असतो. एवढं लक्षात ठेवा. जागृत जो आहे त्याला प्रश्नही असतात, तो शोधतही असतो, त्याला सापडतही असतं आणि तो समाधानाच्या वाटेवर असतो आणि तोच कुठेतरी पूर्ण होण्याची शक्यता असते. एवढ्यासाठी हे वचन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहावं आणि काही आपल्याला त्याच्यात सुचत असेल तर चिंतन विचार आपण करावा. काय आहे, मोठ्यानं मोठे प्रश्न पडलेले आहेत. मला आता त्या ह्याच्यावरनं आठवण झाली म्हणून त्यांचं सांगतो की रमणाने जो मंत्र दिला ना त्याचा बहुतेक मला आठवत नाही पण नाममध्ये उल्लेख केलेला असावा. तर त्यावेळेला त्यांनी त्या मुलीला मंत्र दिला होता की त्यांना हा प्रश्न पडलेला आहे, त्यांनी स्वतः सोडवलेला आहे, त्यातून निर्माण झालेला ज्ञानमंत्र येतो. म्हणून
ज्ञानमंत्रामध्ये त्याचा समावेश आहे की ज्ञानाचे काही मंत्र आहेत, कळण्याचे काही मंत्र आहेत. काय कळण्याचे मंत्र आहेत? प्रश्नच पडला नाही एखाद्याला तर तो म्हणजे मी म्हणजे हा असं जर त्याला वाटत असेल तर देहाहम असा मंत्र झाला. पण मी म्हणजे देह नव्हे. कारण का? समजा बोट नाही, हात नाही, कान नाही, पान नाही, काहीतरी आहे नाही आहे यातलं, समजा देहाचा हा अवयव नाही, तरी तो माणूस आहे. तो सगळं व्यवहार करतो. आपण कितीतरी व्यवहार असे पाहतो की अशा तऱ्हेचे नाही आहे. समजा व्यंग आहे किंवा एखादी गोष्ट उणीव आहे, त्रुटी आहे, काही देहाची त्रुटी आहे समजा, तरी मनुष्य व्यवहार करू शकतो. त्याचा अर्थ मी म्हणजे देह नसलं पाहिजे. देहम नाहम, देहम नाहम. मग कोहम प्रश्न आला. जर मी देहम नाहम ह्याची शंका आली, प्रश्न आला, तर कोहमचा प्रश्न आला. देहम नाहम कोहम उत्तर सोहम असं तसं त्यांनी मंत्र केलं. तर हा त्यांचा एक ज्ञानमंत्र आहे, त्याची मला आठवण झाली. तो जागृताला निर्माण होऊ शकतो, पण इतपत तरी जागृत आपण असावा. देहम नाहम कोहम सोहम, कोहम सोहम असं ते मध्ये पॉज आहे त्याच्यात. देहम नाहम हे तर कळलंच, कॉम आहे मध्ये. देहम देहम नाहम कोहम सोहम असं तो मंत्र त्यांचा आहे. तर हा रमणाने जे मंत्र दिले त्याच्यामधला एक आहे, त्याची आठवण झाली, तेवढा आपल्या समोर ठेवला. जाडा नाही तरी निदान चित्त तरी त्यांनी जशी प्रार्थना केली तशी आपण करू. महाराजांनी प्रार्थना केलेली आहे. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, नामस्मरण हेची चित्ताचे जीवन, नामस्मरण हेची चित्ताचे जीवन. एवढी माझ खूण सांगा स्वामी, एवढी माझ खूण सांगा स्वामी, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर. तुम्हा विण कोण शरण आता जाऊ, तुम्हा विण कोण. माझे माय बाबा दीनानाथा, माझे माय बाबा दीनानाथा, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा स्थिर. दीनदास म्हणे आता प्राण माझा जाय, दीनदास म्हणे आता प्राण माझा जाय, करी माझी सोय राम नामी, करी माझी सोय राम नामी, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा करा पायी स्थिर, अखंड रघुवीर स्मरण राहो, अखंड रघुवीर स्मरण राहो. माझे चित्त सदा करा पायी स्थिर, माझे चित्त सदा स्थिर, करा पायी स्थिर, करा पायी स्थिर.
जानकी जीवन स्मरण जय जय राम.